आणि आता बातमी पुण्यातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। पुण्यात नीट परीक्षेची तयारी करणारी 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अनुष्का चौगुले असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीटचा अभ्यास करत होती। मात्र तिनं हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणानं उचललं हे अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत। अजिंक्य, काय नेमकं कारण होतं, काय हे प्रकरण आहे? तन्मय, अगदी काही वेळापूर्वीच ही घटना उघडकीस आलेली आहे। 19 वर्षीय अनुष्का चौगुले हिने पुण्यातील काळेपडळ पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये स्वतःच्या राहत्या घरात आई वडिलांसोबत ती राहत होती आणि याच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। प्राथमिक माहिती अशी मिळते की ती गेल्या काही दिवसांपासून नीटची तयारी करत होती, पेपरची तयारी करत होती। मात्र ती तणावात देखील नव्हती असं घरच्यांचं तिच्या म्हणणं आहे। अचानकपणे आत्महत्या केलेली आहे। पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय की नीटच्या अभ्यासाच्या तयारी करत असताना काही तिला ताणतणाव आला होता का, अशा प्रकारे पोलिसांकडून सध्या तपास केला जातोय किंवा इतर काही कारण आहे का असं देखील पोलिसांकडून तपासलं जाते। मात्र अवघ्या 19 वर्षीय अनुष्का चौगुलेने आपलं स्वतःच्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचं सध्या समोर येत आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।